नमस्कार गाइस, नमस्कार। स्वागत है बाइक पे आप सबका। मेरे साथ है मेरे बादशाह भाई और मैं खुद। हम दोनों जा रहे हैं जत्रा में जा रहे हैं। भाऊनं फुल जत्रा भरले आणि सगळं साहित्य भेटते इथे। आता भाऊ काय घेतात बघूया। मी तर केस घेतो आता एक्स्ट्रा। भाऊनं ओम नमः शिवाय आणि आपण पोहोचलो आता मंदिराच्या एकदम जवळ। आता जाऊया आणि दर्शन घेऊया। ओम नमः शिवाय। हा हा, सुंदर। भावानो मंदिरासमोर आलोय, ऑर्केस्ट्रा चालू आहे आणि इकडे आपली बांधिलकी फॅमिली भेटली। फुल इज्जत आणि प्रेम ना भावाना। ओ इज्जत भावा, बघत राहा। हां काय, सबस्क्राईब करो। येस, सबस्क्राईब आणि लाईक करा भावाला तुमच्या आणि इज्जत द्या। ओके भावानो, ही आहे एंट्री। इथून आपण मध्ये जातो। वाह, सुंदर असा हॉल आणि इथे चारी बाजूला बघा किती शांत वातावरण, मस्त एकदम। आता आपण दर्शन घेऊया। जय भोलेनाथ। पहिला काय लादी लावले, वा। भावनो, जसं तुम्ही मध्ये येता ना, इथे सुंदर असं दोन मंदिर आहेत। श्री गणेशाचं आहे, छान मूर्ती आहे। इथे श्री नंदी आहेत, इथे श्री कासव देवता आणि इथे श्री हनुमंतराया। खूप छान भावानो, कसं सुंदर वाटते बघा। भावानो, एका कार्यक्रमाच्या मागे किती सेटअप असतो बघा। इथे सुद्धा सेटअप चालू आहे, इथे सुद्धा चालू आहे आणि इथे सुद्धा चालू आहे। एवढी पूर्ण मंडळी बसले इकडे आणि ते समोर पालतोट हे होस्टिंग करतील आता या कार्यक्रमाला। दर्याचा राजा असं या ऑर्केस्ट्राचं नाव आहे। आणि समस्त भक्तांना महाशिवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा। महाशिवरात्रीच्या ह्या सुवर्ण अशा दिवशी आणि इतक्या सुंदर अशा ह्या वातावरणामध्ये, रम्य अशा या परिसरामध्ये, जिथे साक्षात भगवान शंकराचा वास आहे, अशा भूमीमध्ये आज आपण ह्या रंगदेवतेची पूजा आणि श्री गणेशाला श्री अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। राकड देशा, कणखर देशा, दगडांचा देशा, नमस्कार माझा ग्रामा, हे महाराष्ट्र देशा। संश्रेष्ठ कला आणि विद्येचा अधिपती म्हणजेच गणपती। तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु। दोस्तों, यहाँ से जत्रा चालू होती, इथून जत्रा चालू होते आणि इथूनच तो रोड आहे जिथे आपली गाडी फसलेली समुद्रात। इथून स्ट्रेट गेले ना की इथे हा बघा, हा समुद्र आहे। इथे समुद्र, ह्या लाटा दिसतात आणि इथेच आपली गाडी अडकलेली। डेंजर काम होतं, एखाद दिवस सांगेल तो किस्सा। आता पुरती निघूया। भावना, आम्ही आलो आता फास्ट फूड आयटम्सच्या इथे। आम्हाला स्पेन वरून एक माल येणार आहे, तुर्कीवरून येणार आहे आणि इटली। त्याचा आम्हाला इथे मोठं उभं करायचं सगळ्यांना। बुलेट बोलते, बुलेट। सगळे येणार आमच्याकडे आईस्क्रीम। दोस्तों, विषय ऐसा है ना कि हम लोग कब से आइसक्रीम ढूंढ रहे हैं। आम्ही जे काही सेल करायला घेणार आहे, म्हणजे जी काय आता कॉन्ट्रॅक्ट साईन करणार आहे, त्याचा हा प्रूफ आहे। तर गाईज, आम्ही इथे जागा बघायला आले, लोकेशन, आईस्क्रीमचं शॉप टाकण्यासाठी। तर हे लोक तयार होत नाही। मी त्यांना विचारलं की हा एवढा जो पट्टा आहे ना, हा आम्हाला विकत द्या आणि डायरेक्ट विकत घेऊ। तुम्हाला काय ठेवायचे, तुम्हाला काय एक्स्ट्रा कमिशन पाहिजे तुम्ही बोला। तर तुमच्या ओनर कोण असेल त्याला कसं डायरेक्ट नाही विचारत, काय आम्हाला विचारपूस करावं लागतं। बरोबर। कारण काय माहिती आहे, इथे आम्ही आणणार आहोत तुर्की, स्पेन, इटली, बाहेरचं इथल्या ठिकाण बाहेरच्या बर्लिंगम। आईस्क्रीम, हा या लोकांना आम्हाला बाहेरच्या ठिकाणचे आईस्क्रीम खाऊ घालायचे। तर त्याबद्दल थोडासा प्लॅन चाललेला आहे। माहीत नाही सक्सेस होईल की नाही, पण भावानी त्याच्या अंतकरणातून उत्तर दिलं की हा डिसिजन आम्ही निर्णय घेऊ शकत नाही।
त्यासाठी आम्हाला पुढे वर विचारावं लागेल. तर आता आम्ही थोडंच मीटिंग घेऊ आणि ठरवू काय होते ते, आणि लवकरच आपलं आईस्क्रीम पार्लर या एरियामध्ये येईल. स्टे ट्यून आणि आकाशला प्रेम द्या. आकाशला प्रेम आणि जेन्युअन आहे, जे बोलण्यातून वाटतंय. फक्त थोडी मस्करी केली त्याने माझी का मी ओनर आहे ना ओनर आहे, ते हे नका करू. असं नका करू. आम्ही सगळ्यांना ओळखतो. आम्ही हार्ट होतो ना या गोष्टीला. तुम्ही मस्करी करता पण आम्हाला ते सिरियसली वाटतं. येस जरा 35-20 ला जाऊ दे आकडा. भावांनो, जे मेन काम होतं ते काम करायला आम्ही आलेलो. 20 किलोमीटर लांब आम्ही हवा भरायला आलो आणि इकडे शुद्ध हवा भेटते. काय म्हणणं आहे याच्याबद्दल? एकदम फ्रेश हवा आहे. गाडी एकदम सुखरूप चालते. हाँ याची पण चेक करू ना, याची पण चेक करू. दोस्तों जो फाइनली चाहिए था वो मिल गए हैं. अमेरिकन नट्स एंड चोकोस. अभी देखते क्या है. मैं तो एक फालूदा मारता हूँ मस्त, मिरिंडा मार के. ये दूध है क्या? तू दूध पी, ये बॉडी के लिए अच्छा है. नवीन चिकन खाल्लं पाहिजे. अच्छा एवढं फास्ट. बहुत इंतजार के बाद दोस्तों अमेरिकन नट्स मिला. हाँ बेस्ट है. पाणी पिना. पानी छोटा बोला. अमेरिकन नट्स नाइस सो. सौ तो रहेगी ना, भाई ने खुद बनाया है. रंगोली डिश का क्या आता है बता. उसमें सब मिक्स फ्लेवर आता है, एवरी आती है, सब्जी आता है और मिक्स डाल दे. बना बना हाफ बना, हाफ पहिला. रंगोली डिश आहे ना, किती बड़ी रहती है वो हाथ से किती का. हे यो यो. ये आपको अच्छा लगेगा. अरे उधर इतना बड़ा दिखा है. हाँ देखा ना, उधर लगा है इतना बड़ा डिश. उसमें एकदम 15-20 तो वो आइटम. फोटो है, उसमें 15-20 आइसक्रीम आएगा. इस्सू इत्तू से भी. अरे अभी नहीं आ सकेगा. अगर आप ऐसे खा लो तो हाँ? फ्री. अरे बापरे, आयुष्यपत. चेतन गोड नाही का? मेरे का नाही होता. नहीं ते एवढं नाही असलं भरून देणार तो आप अरे पण उलट्या करेल उलट्या. यू भी नहीं कर पाओगे उसको, यू भी. आयुष्यपत. मैं एक बोलू. ये चॅलेंज दिया रे डायरेक्ट भाईने. हम एक काम करू ना, तुम खाऊ ना. मी का ना खात माहिती का? ते तिखट असतं ना, तर मी खाल्लं असतं चॅलेंज साठी. तर ते गोड आहे नको, मी नाही गोड नको. ऐक बोला किसने मेरे को, ये खा लो. लेकिन तू अभी बहुत मेन बन रहा है. मेन. दादा जाते वक्त अमेरिकन नट्स है ना, इतना खाओ पैक करके देना, हाँ. पर वितळले ना पाहिजे ऐसा कुछ कीजिए. 1 घंटे तक. उसमें बर्फ डाल. 1 घंटा काय संभल 20 मिनिट. 20-25 मिनिट. डब्बा लेके जाओ. हाँ हाँ हाँ. हा दिखा डब्बा दिखा. अरे डब्बा, इतना बड़ा डब्बा. अब्बा डब्बा जब्बा. फिर आप मेरे को बोल के रखो कब चाहिए. अभी अब भी चाहिए. हाँ तो इतना बड़ा तो मेरा नहीं. जितना भी दे दो. क्या क्या चाहिए चेतन तेरे को? अरे ये दूध है. ये खुशबू कितने को बेचता है? इतना नहीं. ठीक है चल, मेरे को चाहिए. माल बनाता हूँ. दे दे. मेरे को जरूरत है इसकी. मेरे मेरे घर में छोटा को बच्चा देना है, ही नहीं बच्चा, ना. जिसको- मेरे को देना ही नहीं. अच्छा मेरे बच्चे को भी दे देगा. बच्चे को भी देगा. तो इधर मिलेगा. फिर मेरे माल अगर को सब पता है. दुकान बंद है तभी नहीं देगा. दुकान बंद कैसे होगी? ये बताओ. दोस्तों हमारी रंगोली डिश बन रही है. अभी देखते कैसा बनता है. वप्पा उय्या होने वाला है शायद. ये हाफ ही बना रहा है ना? हाँ हाँ. हाफ ही बना भाई. आम्ही इझी संपोषण. आणि चेतन कसा होईल? खूप. आणि ते एवढंच कप आहे. तुला माहिती का आपण ज्या तिथं गेलो ना ज्या दुकानात, ते म्हणजे काय माहिती का? जन्नत का? नाही म्हणजे ते घर आहे, घर आईस्क्रीम वाल्याचं. म्हणजे हम्म. तिथून सगळं बनतं. तिथं ज्या फ्लेवरचे आईस्क्रीम आहेत ना, सगळे नॅचरल आहेत, जास्त गोड नाही. गारफाट्यावर. दोस्तों फाइनली हमारा प्रोडक्ट बन गया है. अभी ये प्रोडक्ट हाँ सब टेस्ट करेंगे. उसने जनाजा फिरदोसो. और ये चेतन बोल रहा था ऑक करके खाएगा. भाई हिम्मत है, उसने चैलेंज लगाया. तेरे को एक साल तक तो का बोलते माहिती का? एक फ्री साल में- तक आईस्क्रीम हे फ्री. मला सांग, ही गोष्ट आहे कमीत कमी जास्तीत जास्त 40-50 रुपये. ठीक आहे, ही जर मी खाल्ली तर फ्री, तर 50 रुपये जर म्हणजे मला माफ केले तर मी खूप जग जिंकतो. अरे एक साल आइसक्रीम फ्री बोल रहा है. एक साल आइसक्रीम फ्री. एक साल का मैंने को. नहीं मैं नहीं खाऊंगा, मैं लोगों को लेके आऊंगा. बोल फ्री है. अभी एक घास में खाता हूँ. मैंने इसके बारे में बोला. ओनली फॉर इसके बारे में. इसके- एक भी गिना नहीं था आपने. गिरा दिया. हाँ कुछ नहीं है, देख ना अभी. वो गिरा दिया. कितना अरे गिरा ओके, दिया? इधर से गिर. तो ओके मैं अभी ऐसा ऐसा करूँगा. तो भी गिरा दिया. बोल अभी पैस लगा रहा है, मैं एक अब घास नहीं में लगा. खाऊंगा. अब नहीं लगा. अरे क्या डर रहा है? अरे वो डरा रहा है खाली. अरे उसका कुछ क्वालिटी नहीं है, मेरे को वो पता नहीं है. खा सकता इतना. मेरे को पता है, मेरे को नहीं पता. दोस्तों जैसे ही हम लोग इंटर गए
यहाँ पे फटाके चालू कर दिए, तो इज्जत है भाई लोगों को, इतना प्यार और सम्मान देने के लिए बहुत प्यार लेफ्ट सबको। आगे से लेफ्ट, फुल फटाके इथून लेफ्ट वरती। धन्यवाद भावनो, धन्यवाद। और मेरे को देखो लेने के लिए कौन आया है, हर्ष भाई। वन साइड एंड वन रूफ, एंड यहाँ पे ओनली सगळे यंग्स लड़के। जी दोस्तों अचानक से हम लोग आ गए बहन के घर और आइसक्रीम की पार्टी हो रही है। अलग अलग आइसक्रीम है सबके पास। अचानक से रात के कितने बजे, 12:30, और रास्ते में जाते जाते हम लोग रुके यहाँ पे और सब लोग यहाँ पे खाना खा रहे हैं, यानी आइसक्रीम खा रहे हैं। तो अभी अपन भी इसका आनंद उठाते हैं। हाँ, और ये घड़ियाँ देख रहे हैं हम लोग 101। नाद ही है वो, आदमी नाद, एकदम बंदा ही नाद करते हैं। तो अभी चलो आईस्क्रीम खाते हैं और फिर बाद में बाकी विषय करते। भावना आपण ताईच्या इथे आलेलो, तर इथे सुद्धा शिवजयंतीची तयारी चालू आहे। तर तुम्हाला एकदा दाखवतो, सुंदर असं बनवलंय त्यांनी। समोर घे या गेटच्या, या हां, मस्त बघा महाराजांची मूर्ती आहे, इकडे मूर्ती आहे समोर, आणि इथे छान असं बघा छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा, सुंदर बनवलं एकदम मस्त। आणि इथे आता कार्यक्रम आहेत पण संध्याकाळी आहेत, असा विषय आहे। भावानं म्हटलं जाऊन दर्शन घेऊनच जाऊ, कारण आपण आता पुढे चाललोय प्रवासात, तर प्रवासात खूप वेळ लागेल आपल्याला एखाद्या ठिकाणी पोहोचायला। त्याच्या आधी एक दर्शन घेतलं ना म्हणजे कसं समाधान आणि पॉझिटिव्हिटी, एनर्जी, ऊर्जा असतो खतरनाक। तुम्हाला दाखवतो आता सीन। वाह, सुंदर एकदम बनवलंय, छानच एकदम। आणि इथे मूर्ती ठेवले, तर आपण इथे दर्शन घेऊ, नमस्कार करू आणि मग निघूया। वाह, हा तलवार पण आहे। जय भवानी, जय शिवराय। तर भावानं इथून रजा घेऊ आपण, सुंदरच बनवलंय। अशा मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये असं व्हायलाच पाहिजे। वा, काय मूर्ती दिसते, फोटो पण काढूया। आणि ही आहे सोसायटी, इथे पण आपण बघितलं होतं बूटकॅम्पसाठी, पण ठीक आहे चला निघूया। भावानं इथे इतका सुंदर मंडप, आणि इथे बाहेर काय वाटते गाडी यार, कडक वाटते एकदम। सोसायटीच्या समोर काय बनवायला घेतलंय रे गाडी, जबरदस्त एकदम ना। चला निघूया। गरुड, बांधिलकीची पोरं भाई, बांधिलकी आणि इज्जत इज्जत। तर मित्रांनो आपल्याला बांधिलकी फॅमिली मिळाली सगळी, फुल प्रेम आणि इज्जत आणि बांधिलकी भावना। सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। चला, तर भावानो आजचा ब्लॉग वेगळाच होणार आहे, आणि हा ब्लॉग कुठे अटॅच होईल तर आपण आता गेलोय गाडी जिथून आपली ही घेतलेली आहे, म्हणजे गाडीच्या घरी, गाडीचा जिथे जन्म। वा, अरे याला तुला दिसते का नाही रे हर्ष, एवढं समोर इथे लाईन होती, तू इकडून आला, म्हणजे खतरनाकच आहे रे। एंट्री खराब कशी करायची ते हर्षची कोणीतरी हे कनेक्ट करावं। इथे जायचं आपल्याला महिंद्रा शोरूम मध्ये, आणि आता घे, आता इथे काय एंट्री, आता घे याला पप्पी। तर नवीन गाडी आहे रे, नवीन न्यू XUV 700। हा, सुंदर गाडी आहे, छानच गाडी आहे, पण काहीतरी म्हणजे त्याच्यात आहे विषय। तू गर्दी बघ किती गेली मित्रांनो, आणि गर्दी किती गेली बघा। इज्जत मध्ये रस्ता होता ना, पण इथून आणली आहे गाडी, आणि हे पण पांगळच आहे काका, जायलाच बघत नाही, पण नुसतं मागे पुढे हात करते। चला आता जाऊया मध्ये, आणि शोरूम मध्ये आपण घेऊया एंट्री, आणि नेमकी गाडी वाजायला लागली, आता हे पण दाखवूया। भावनो हा जाम घाबरतो हर्ष, याला आहे ना डोस द्यायला लागतील, म्हणजे नेऊ की नको, नेऊ उतरतात का, थांबू का, घेऊ का नको। अरे मी पण नॉर्मल लेवल आहे, तू पण नॉर्मल लेवल आहे, इथे पण उतरू शकतो, तिकडे पण उतरू शकतो। 99 काहीतरी नंबर आहे बा तिकडे पण। बाप गाडी चालवली बास, मेन एंट्रीवरच आणले गाडी। आता चला उतरूया आणि समाजसेवा करूया। भावानो आम्ही गाडी बघतो, ये ना, लाजतो काय, भावाच्या भावाला आवडलेली आहे 3 डोअर,
तर मी त्याला सांगतो की भाई हीच घे 5 डोअर मजा येईल. भावानो आम्ही 5 डोअर मध्ये बसलोय, मस्त वाटते यार गाडी, घ्यायला हरकत नाही पण सुंदर आहे. कोणती गाडी घेतली पाहिजे, 3 डोअर घेतली पाहिजे का 5 डोअर घेतली पाहिजे? भावा मी तर तुला सांगेल जर तू करशील तू तुझ्या हिशोबाने. भावानो मॅटर काय माहिती का, याच्या भावाला आवडले ऑटोमॅटिक 3 डोअर, ती जाते 21-22ला आणि ही स्टार एडिशन आहे 5 डोअर, ही जाते काहीतरी 22-23 मध्ये, म्हणजे 1-1.5 लाखाचा फरक आहे. 5 डोअर विथ सनरूफ, बिग सनरूफ, हां विथ ऑल फीचर्स. हे बघ, हे तर कमी आहे काही, हे तर आपलं हॅरियर वगैरे सारखं दिलंय, म्हणजे क्रूज कंट्रोल वगैरे पण येते रे, सगळं आहे. आणि इथे पण क्वालिटी वस्तू आहे सगळं, ऑटो AC वगैरे पासून. आणि मी तर बोलतो 5 डोअर घ्या. धन्यवाद धन्यवाद. कॉफी आलेली आहे, चाय पिऊन घ्या घे. नाही तर आपले बांधिलकी मेंबर भेटतात. हां 100%. भाऊ माझी इच्छा आहे की थार रॉक्सच घेऊया, घे तू. comment मध्ये भावाला जरा सांग, आज भाऊ आहे वाटतं, समोरच आहे का? हां? तर भावाला पण गाडी घ्यायची आहे. भाऊ आलाय महिंद्रा मॅक्स पिकअप घ्यायला. भावाला सांगितलं मॅक्स पिकअप सोबत एखादी थार पण येऊ दे, जरा मजा येईल. 2-3 गाड्या घेऊ, मजा येईल. आणि बांधिलकीचा विषय खूप प्रेम आणि इज्जत. थँक्यू बांधिलकी. मित्रांनो आम्ही आमच्या आवडत्या हॉटेलला आलो आहे आणि बसलोय. हर्ष भाऊला घेऊन आलो मी, त्याला पण म्हटलं इथला एक्सपिरियन्स देऊया. एक काळ होता की या सगळ्या सीट भरलेल्या असायच्या, इथे आम्ही नेहमी यायचो आणि फुल मजा करतो, फुल मजा घेतो. आणि इथे त्याच वस्तू मागवतो मी ज्या मी ऑलरेडी घेत असतो. आणि हॉटेलचं नाव तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, एकदम मस्त. परत तो काळ येईल जेव्हा परत असे बसू आणि आम्ही मजा करू. असंच हर्षला वाईब आवडली का? हा मजा आहे की नाही? प्रायव्हेट रूम असते इकडे भावना, काचा बंद असतात, हे पण गेट बंद असते, मग फुल मजा येते. मग आपल्या गप्पा गोष्टी मित्र एन्जॉय. आता मी जेवून घेतोय, तुम्ही पण जेवून घ्या. भावनो कसला मस्त झेंडा लावून चालले, जबरदस्त. खूप बांधेल घ्या ना, झेंडा नीट आणि गाडी पण नीट चालवा भाऊ. इज्जत भावाला इज्जत. कुठेतरी चालल्याच वाटतं ते मिरवणुकीला. आणि आपण लागलो आता हाईवे का हाईवे, हाईवे का बाप, क्या ही बोले. इस हाईवे का नाम बोलने की जरूरत नहीं, सबसे ज्यादा धूल उड़ती है वही हाईवे पे आपण है. यहाँ से जाते अभी सुसाट एकदम. हो ना, आपण ठाण्यात पोहोचलो आणि ठाण्यामध्ये बघा हा सगळीकडे शिवजन्मोत्सव सोहळा चालू आहे. सगळं एकदम भगवं वातावरण झालंय, भारी वाटतंय. आणि आपल्या आवडत्या ठाण्यामध्ये तुमचं आणि आमचं स्वागत आणि स्वागत. आणि इथून आपण आता कुठे जाणार ना, तुम्ही अंदाज पण नाही काढू शकत, अशा ठिकाणी जाणार आहोत. तुम्ही बघत राहा व्लॉग, आवडणार तुम्हाला. ही गॅरंटी आपली. हर्ष भाऊ 1 साईड गाडी चालवतात, त्याच्यामुळे मला कसं टाइम भेटले आराम. आणि मला वाटतं काहीतरी घातपात होऊ शकतो यांच्यातनं, पण नाही होणार याची आपण जबाबदारी मानू आणि निघूया आपल्या दिशेने. तर आम्ही आज चाललोय, म्हणजे हर्ष भावना जिथे मी ऑलरेडी जाऊन आलोय आणि तुम्ही व्लॉग बघितलाय, पण आजच्याच दिवसाला 19 तारखेला टाकलाय मी 1 वर्षानंतर. तर आपण स्वतः जाऊन आलोय त्या मंदिरामध्ये आपण चाललोय. आता थोड्याच वेळात तुम्हाला ते मंदिर दिसेल. आणि हर्ष भावना पण माझी इच्छा आहे की त्यांनी तिकडे दर्शन घ्यावं आणि त्यांची पण जी निगेटिव्हिटी आहे ती सगळी निघून जाईल तिकडे, ही गॅरंटी आहे मला. चला आता डायरेक्ट भेटूया आपण तिकडे. भावानो जवळजवळ आपण आता मंदिराच्या जागेवरच आलोय. आणि इथे वा श्री गणेश मंदिर मराठेपाडा, सुंदर. जय श्री गणेश. हा आणि आपण जवळजवळ पोहोचलो आहे. आता जागा कमीच आहे इथे गावातून. तुम्हाला तर माहिती आहे गावातून रस्ते छोटे छोटे असतात, पण पुढे गेल्यावर मोठे रस्ते आहेत. आणि भविष्यात इथे पण होतील रस्ते, गॅरंटी आहे. आणि इथे सगळे झेंडे वगैरे घेऊन मस्त छानच वाटते. आपले झेंडे तिकडेच राहिले असं झालंय, पण ठीक आहे, बघूया इथे होईलच काहीतरी. आपला भाऊ आहे कुठे? अजून पुढे नाही इथेच. आता इथून थांबावं लागेल जरा. भावांनो आपला भाऊ आलेला आहे आणि आपल्याला घ्यायला. आणि हे हर्षकर परत मागे पुढे करतोय. याचा कॉन्फिडन्स लेवल भावांनो खरंच जाम लो झालाय रे, खरंच लो झालाय. म्हणजे मी पण एवढा, म्हणजे मग ठीक आहे, काय बोलावं आता. तर भावांनो आपण आता आलो आणि इथे वेगळीच डेव्हलपमेंट झाले रे. इथे दुकानं वगैरे कसली झाले, जोरदार दुकानं झालेत भावांनो इथे. आणि तुम्हाला जसं माहिती आहे ना, एखादी गोष्ट पूर्ण एरिया बदलू शकते, तसंच काहीतरी आहे. आणि एका गोष्टीने पूर्ण हा एरिया बदलला.
आणि त्याच्यात ते महाराजांचं मंदिर म्हणजे काय बोलायलाच नको. भावानो मला वाटलं हा शूट करतोय त्याने काही शूटच नाही केलं. हा तिकडे होता आणि मी आलो पुढे एकटा. भावनो इकडे पण आपली बांधिलकी फॅमिली भेटली. ठाण्याचा राजा आणि अंबाडी. येस, अंबाडी फाटा. तिथे आम्ही फटाके आणायला यायचो आधी. आणि मंदिर तर काय सुंदरच दिसतंय. बघावं तेवढं कमीच आहे सुंदर. आणि तिथे काय गाणी घ्यायला लावलेत रे. नाद एकदम जबरदस्त. हो ना, गेल्या वर्षी पण आपण सगळंच हे कव्हर केलं होतं, सगळंच दाखवलेलं. आणि तेच आहे संत परंपरा सगळ्यात आधी. खूपच भारी वाटते रे, खूपच भारी. असं वाटतं आपण महालात आलोय. हर्षने आजन माझं जीणं आराम केलंय. मी काहीच बोलत नाही, पण मी सुंदर अशा जागेवर आहे त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी आले मला. आणि आपली बांधिलकी फॅमिली भेटले कल्याणवरनं. खूप प्रेम आणि इज्जत असं बघत राहा आणि प्रेम करत राहा. आणि काय बोलावं, भावना तर काय प्रेमच प्रेम. हर्ष भाऊ चांगलेच जसे, पण ठीक आहे, ॲडजस्ट करावं लागते कधी कधी. हे मंदिरातच आहे का? हो ना, मंदिराने आता नवीन असं एक वस्तू संग्रहालय आणि त्याच्यामध्ये हे सगळे प्रतिमा वगैरे. म्हणजे आपल्याला जर महाराजांची प्रतिमा पाहिजे असेल इथे तिथे जाण्यापेक्षा तिथून आपण घेऊ शकतो आणि त्याचा उपयोग आपल्या मंदिराला होईल शेवटी. तर खूप छान आहे संकल्पना. आणि मूर्ती बघा, एक एक सुंदर आहेत मूर्ती. आणि फोटो पण छान आहेत, जबरदस्त. मंदिराचं पण आहे. इथं मंदिराचं दाखवलं का? कुठलं? इथे पण आहे, सुंदर आहे एकदम. मंदिराचं पण आहे, जबरदस्त. छत्रपती शिवाजी महाराज की. हो ना, मंदिर एवढं सुंदर दिसतंय ना. आणि वरती लाईट आहे त्या दिसलंच नव्हत्या, वरती आल्यावर समजलं. आणि इथे चारी बाजूला गर्दी आहे, चारी बाजूला. भावानो, इथे आपल्याला भावाचा भाऊ भेटायला आला. मग आपण तिकडून आला एकदा करत. आणि हा बोलतो श्रीमान दादा का नाही आले. येतील येतील, श्रीमान दादा येतील. आणि
एकतर मंदिर रिकाम असेल तेव्हा येतील, नाहीतर मग सांगून यावं लागेल तर काहीतरी होईल. यायलाच पाहिजे पण दादा एकदा येणार 100% येणार. भावाला यायचं आहे कधी बसणं, पण तो नाही होऊ शकत, असंच येईल. भावना परत नाश्ता करायला आलोय. आता घेतलंय चहा आणि भजी, आणि भाऊ ऐकतच नाही. भाऊ कंटिन्यू काय ना काय घेऊन येतोय. नाच चालवलाय भावाने. वेगळंच प्रेम आहे, वेगळंच प्रेम. आणि हर्ष एकदम ऍक्टिव्ह झालाय आता बोलतो मी कंटिन्यू 300 किलोमीटर गाडी चालवेल, पण मी बोललो जाऊ दे, नको चालू, आराम करतो. आणि इथून मंदिर बघू शकतो आपण समोरच. तर भावानं आता जायची वेळ झाली, पण इच्छा होत नाहीये. आणि मंदिर इतकं सुंदर आहे, आणि इकडे एक वेगळं वातावरण आहे, एकदम वेगळं वातावरण, आणि असे पॉझिटिव्ह सगळी पोरं आपली, भारी वाटते. पण आता जावं तर लागेल, कारण स्ट्रीमवर जायचं आहे आणि प्रवास 3-3.5 तासाचा आहे. तर आता निघूया. आता वाजले आहेत 7:30, 7:30, 8:30, 9:30, 10, 10:30 नंतर आज पण लेट स्ट्रीमच आहे वाटतं, पण येऊ आपण. आणि हा व्लॉग आवडला तर नक्की बघा. याचा एंड होईल ना होईल माहिती नाही, पण नेहमीप्रमाणे व्लॉग जर आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब सगळं करा आणि प्रेम देत राहा. परत भेटून नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय शिव शंभू महाराज. भावाला फुल इज्जत आणि प्रेम. भेटूया परत. तोपर्यंत बांधिलकी. जय शिवराय. जय शिवराय. जय शिव शंभू महाराज. तर भावांनो निघालोय आपण, आणि भावाला परत एकदा फुल प्रेम आणि बांधिलकी आणि ज्ञानोसारखं प्रेम, एकदम जबरदस्त. चल. भाऊ जाम जीव काढतो. नाद आहे, म्हणजे हर्षपेक्षा जास्त जीव काढतोय. म्हणजे नाद आहे. आयला नुसते थारच आहे तेरे समोर. का यार, का आज आम्ही थार आणले तर तुम्ही का आणतायत यार? आजच्या दिवशी तरी नका आणू ना. महाकाल. सुंदर भावांनो आहे बघा, इथे सुद्धा शिवजयंती आहे. मस्त एकदम छान वाटलं, छान. भावांनो इज्जत सगळ्यांना आणि प्रेम. असंच सगळीकडे शिवजयंती वगैरे करायला पाहिजे, कारण ज्या माणसाने अख्खं आयुष्य आपल्यासाठी घालवलं त्या माणसांसाठी आपल्याला एक दिवस देणं तर बनते. एवढं कोणी एवढं बिझी नाही आहे, आपली एवढी कुठली शेड्यूल नाही आहे. आज जे काही आपण आहोत त्यांच्यामुळे आहोत, त्याच्यामुळे एक दिवस द्यायलाच पाहिजे. नो ऑप्शन त्याच्यामध्ये, कळलं? काहीच नाही. द्यायचं म्हणजे द्यायचं. आणि इथे पण काहीतरी लग्न वगैरे आहे वाटतं. हे असं घरं बिरं सजवलेली दिसली ना का मला खूप आवडतं रे. असं वाटतं म्हणजे माझ्याकडेच फंक्शन आहे. सुंदर रे, सुंदर. मला तर वाटतं आज घराची या वास्तुशांत झालेली आहे. वा, सुंदर, खूप छान, मस्त, जबरदस्त जबरदस्त. भावना आपण पोहोचलोय अंबाडी फाट्याच्या इकडे, आणि मंदिर मिळालंय श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर. काय सुंदर मूर्ती आहे. वा, जय हरी विठ्ठल. आणि इथे समोरच कार्यक्रम चालू आहे, आणि मला तरी वाटतं मिरवणूक सुद्धा चालू आहे. त्याच्यामुळे इकडे बघा, एक साईड बंद केले. आता बघू काय चान्स भेटतो आणि कसं जाता येते ते. अंबाडी फाटा खूप मजा आवडत आहे. जेव्हा जेव्हा आम्ही इथून कुठे भिवंडी किंवा कधी वाडा साईड किंवा कधी मुरबाड साईड जायचो ना, तर इथे एक नाश्त्याचा हॉल्ट असायचा आमचा. इथे आम्ही थांबून नाश्ता वगैरे करूनच जायचो. खूपच सुंदर एरिया अंबाडी फाटा. भावनो, ज्या रोडने आम्ही येतोय ना तिकडे जवळजवळ 1-1 फूट धूळ आहे. नुसतं धुळीचं साम्राज्य आहे, आणि कंटिन्यू ऑफ रोडिंगच चालू आहे. आता कधी पोहोचतील काय समजत नाही, पण शॉर्टकट तर मारला आम्ही. हे बघा, शॉर्टकट मारला. इथपासून जो शॉर्टकट मारलाय ना, तो शॉर्टकट मारत इकडे आलोय. आणि मला मेन रोड हा इथून आहे, पण आम्ही जाणार इथून. हे असं शॉर्टकटनी. भावांनो कंटिन्यू रस्त्याने चाललो, आणि इथे रस्त्यात आपली बांधिलकी फॅमिलीचे आपले खास भाऊ भेटले ना. भाई, इज्जत आणि प्रेम ना. मग साबण कधी घेणार? साबण आता तुम्ही येतील तेव्हा घेऊन. तुम्ही येणार आहात घरी, आता घेऊन घरी येऊ एखाद दिवस येऊ. भावांनो याचं प्रेम वेगळंच असते नेहमी. लास्ट टाइम मी गाडीसोबतच भेटलेल ना, आणि यावेळेस पण गाडीसोबतच भेटलो. आता भाऊ बोलतो की जेवढं जाता येईल तेवढं जा, आणि नंतर मग राईड मारून खाली उतरा. आता बघूया काय होते ते, आणि जाऊ त्या प्रकारे. बांधिलकी आणि तुला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण, आणि आपल्या बांधिलकी फॅमिलीला सुद्धा. सगळ्यांना. चला भेटूया. भावांनो फायनली आम्ही पोहोचलोय मेन हायवेला, आणि हर्ष भाऊ पण थकले गाडी चालवून, पण त्यांना एनर्जी कंटिन्यू आहे. पण आम्ही बघा टोल गेट जवळ पोहोचलोय. आता टोल गेट आलाय म्हणजे पैसा भरायला लागेल असं तुम्हाला वाटते, पण पैसा भरणार नाही तुमचा भाऊ. तुम्हाला डेमो पीस देतो. डेमो पीस लाईट कमी असेल, डेमो पीस असेल,
लाईट कमी असेल. इथे आपण लाईट वगैरे लावून डेमो पीस देऊया. ओके भावनो, आम्ही आता टोलवर पोहोचलोय आणि हा कॅमेरा झालाय चालू. आणि आता बघा टोल गेट खुलल का नाही ते बघा. आता एवढं का आपटोय तोय, जाम घाबरल्यासारखा नको करू. रिलॅक्स राहा, चिल राहा. काय नाही होणार. आईच्या का अरे यार, आमचे चेहरे पट्टी पण नाही घेऊन दिला रे. मी असा कॅमेरा करणार होतो, मी लुक देणार होतो, काहीच करून नाही दिलं यार. 2 मिनिटात गायब. मजा पहचान लिया अभी क्या यार करेंगे. चलो फिर भी ठीक है, निकलेंगे. इधर से क्यों आ रहे हैं? इधर से ही आ रहे हो, डेंजर लोग है दोस्तों. हाँ दोस्तों, अरे ये लॉक लगा है रे. अभी यहाँ पे कभी गाड़ी नहीं आ सकती. ये देखो थार अपनी ये खड़ी पर उधर है, नहीं तो डायरेक्ट अपन गाड़ी इधर लगाते थे. ये लाते थे ना. मैं हर टाइम लाता था बाइक भी. तो मैटर ऐसा है दोस्तों ना कि हर्ष भाई की गाड़ी आ गई, इसलिए खाना खाते खाते हम उठ के आए. खाने का कुछ भी नहीं, एक खाली फोटो है वो फूडी को भेजा था, वो अगर डाल सकता हूँ मैं. तो अभी हर्ष भाई निकल रहे और गाड़ी आ गई और मुझे भी जाके फटाफट स्ट्रीम करनी पडेगी. ऐसा सीन आहे. तर भावांनो, फायनली हर्ष भावांची साथ इथपर्यंत होती. इज्जत आणि प्रेम आणि बांधिलकी आयुष्यभर. आणि हर्ष भाऊ जाईल. हा चल आता बघ, आम्हाला लाईव्हला बघ. भावांनो, जसे आपण घरी पोहोचलो इकडे सुस्वागतम केलेलं आहे आणि सगळीकडे रांगोळ्यात आणि इकडे हॅरियरनी पण स्वागत केलं आहे आणि सोबत जी वॅगननी पण स्वागत केले आणि सगळ्या रांगोळे काढले. छान वाटले, मस्त एकदम सुस्वागतम. आता चला जाऊया आणि सगळ्यांचं स्वागत करू. हां, सगळ्या गाड्यांनी पण स्वागत केलं. आपलं दिसत नाही आहे तुम्हाला कारण उजेड नाही आहे, पण हां केलं आहे स्वागत. नमस्कार भावांनो, घरी पोचलो आणि घरी पोचल्यावर आपल्या घरच्या दैवताची पूजा केली आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे महाराजांसमोर हे ठेवलं आहे. तुम्हाला माहिती असेलच, आज आपण ज्या मंदिरात गेलो होतो तिथे त्यांनी हे सन्मान चिन्ह दिलं, तर खूप छान वाटलं. आणि एक त्या मंदिराची आठवण, गेली 2 वर्ष आपण जातोय, गेल्या वर्षी आणि यावर्षी सुद्धा गेलो होतो, तर ही एक सुंदर आठवण आपल्याकडे तर राहील. आणि हीच आता मी स्ट्रीमवर दाखवणार आहे. आणि आपल्या घरची मूर्ती बघा, आणि इथेच ठेवूया आपण. मूर्ती बघा किती सुंदर आहे. मूर्ती आणि मूर्तीसोबत महाराजांची ती प्रतिमा आणि ते मंदिर काय सुंदर वाटतंय. दरवर्षी आपण पूजा करतो, छान वाटतं एकदम. वातावरण पण मस्त असतंय. यावर्षी मी नव्हतो, पण तरी पण घरच्यांनी व्यवस्थित पूजन केलं, मला खूप मस्त वाटलं. आणि हाच आपला इतिहास आहे आणि हेच कृती आहे की हे एकाने पुढे पुढे घेऊन जायचं आहे या गोष्टी. आणि तसंच मी असो नसो तर ही गोष्ट झालीच पाहिजे. तर ते मला खूप छान वाटले. सगळ्यांनी आयुष वगैरे आणि बाकी घरच्यांनी पण इथे पूजा वगैरे केली, नमस्कार केला, तर मस्त वाटलं. तर एकदा परत महाराजांचा आशीर्वाद घेऊया आणि जाऊया आपण स्ट्रीमवर. आणि स्ट्रीमवरती आपण आता करूया प्रारंभ आपल्या आजच्या मिरवणुकीला. जय शिवराय. तर नमस्कार भावांनो, आपण स्ट्रीमवर आलो आणि इथे आता स्ट्रीम चालू होणार आहे. तर परत एकदा तुम्हा सगळ्यांना शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हा व्लॉग आता मी इथेच संपवते कारण आपली आता स्ट्रीम चालू होणार आहे आणि इथे लाईव्ह स्ट्रीम चालू आहे. इथे आपली सगळी पोरं आलेली आहेत आणि इथे बघा आपल्याला आज हे सन्मानचिन्ह स्मृतिचिन्ह भेटलेलं आहे आणि ते आपल्या महाराजांची सुंदर अशी मूर्ती, तिथे सुद्धा पूजा झालेली आहे. खूप भारी एकदम वाटते आणि आपलं छोटासा एकदम सेटअप आहे. तर खूप खूप प्रेम तुम्हाला. आता जरा मूर्ती व्यवस्थित दाखवतो. ही मूर्ती बघा किती छान आहे. आणि हे आज ज्या मंदिरात आपण गेलो होतो तिथलं एक ही आठवण आहे. खूप सुंदर आहे की नाही, कमेंट करून सांगा नक्की. तर आज पुरता एवढंच. भेटूया परत नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा गरुडा गेमिंग लाईव्हला आणि प्रेम करत राहा. चला येतो, पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय शिवशंभू महाराज. नमस्कार.